Welcome students. In this video we will discuss about Newton's third law of motion. Newton's third law is related to action and reaction force. आता action आणि reaction force कळण्यासाठी आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिली बघा. ऍक्टिव्हिटी मध्ये काय दिले बघा तुम्हाला की टेक अ प्लास्टिक बोट अँड मेक अ होल ऍट इट्स रेअर एंड. एक प्लास्टिकची बोट घ्या आणि तिच्या टोकाकडं लास्टचं टोक जे आहे त्याला एक छिद्र पाडा. इन्फ्लॅट अ बलून अँड फिक्स इट ऑन द होल इन द बोट. आता काय करायचं, एक फुगा घ्यायचा आणि हा फुगा जिथं तुम्ही छिद्र पाडले तर त्या छिद्रावर तो फुगा लावायचा. रिलीज द बोट इन द वॉटर आणि ही बोट पाण्यामध्ये सोडायची. व्हॉट हॅपन टू द बोट ॲज द एअर इन द बलून एस्केप स्लोली वाय. आता फुगवलेला फुगा तुम्ही काय करणार आहे तर तिथं त्या बोटीला लावणार आहे आणि ही बोट पाण्यामध्ये सोडल्यानंतर तुम्हाला काय परिणाम दिसतो तर याचा आन्सर काय बघा. ॲज द एअर इन द बलून एस्केप. हळूहळू फुग्यामधली हवा काय व्हायला लागती तर ही हवा बाहेर यायला लागती. स्लोली द बोट मूव्स टू अपोजिट डायरेक्शन. ज्या बाजूला फुगा लावलेला आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननं बोट चालायला सुरुवात होती. दिस इज ड्यू टू फोर्स एक्झर्टेड बाय एअर ऑन बोट. हा कशाचा परिणाम आहे तर त्या हवेत फुग्यातली जी हवा आहे तर तिचा ऍक्शन बोटवर होती, त्याचा परिणाम इथं होतो. आता ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स म्हणजे काय. ऍक्शन रिॲक्शन दोन्ही फोर्स इक्वल आणि अपोजिट असतात, पण ते एकमेकाला कॅन्सल का करत नाहीत तर ते दोन वेगवेगळ्या वस्तूवर ऍक्ट होत असतात. मग आता ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्सच्या बाबतीत आधी थोडीशी माहिती घेऊया. काय बघा, फोर्सेस आर अप्लाइड इन पेअर्स. कुठलेही जे बल असतं ते नेहमी पेअर मध्ये म्हणजे जोडीनं ऍक्ट होत असतं. The forces between two objects are always equal and opposite. हे जे दोन फोर्स आहेत ते नेहमी एकसारखे असतात आणि अपोजिट इन डायरेक्शन वेगवेगळ्या दिशेने असतात. दिस आयडिया इज एक्सप्रेस इन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटननी जो थर्ड लॉ मांडलाय तर त्याच्यामध्ये ऍक्शन आणि रिॲक्शन या फोर्सेसचे आयडिया एक्सप्रेस केली. The force applied by first object is called action force. एका वस्तूकडून लावलेलं जे बल आहे तिला ऍक्शन फोर्स म्हटलं जातं. While the force applied by second object on first is called reaction force. दुसऱ्या वस्तूकडून लावलेल्या बलाला रिॲक्शन फोर्स म्हणतात. मग आता ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स कळाल्यानंतर न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन काय सांगतो बघा. काय दिले, every action force has an equal and opposite reaction force which acts simultaneously. Simultaneously म्हणजे एकाच वेळी घडणाऱ्या दोन क्रिया. म्हणजे ऍक्शन आणि रिॲक्शन दोन्ही एकाच वेळी घडतात आणि ते कसे असतात, इक्वल आणि अपोजिट. आता हे कळण्यासाठी आपल्याला चौकटीमध्ये काही माहिती दिली आहे बघा. काय दिले बघा बरं, पिवळ्या रंगाची चौकट आहे, पान नंबर 14. ह्या ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स संबंधी काय दिले बघा. तर ऍक्शन अँड रिॲक्शन आर टर्म्स दॅट एक्सप्रेस फोर्स. ऍक्शन आणि रिॲक्शन ह्या दोन्ही टर्म्स काय दाखवतात तर बल दाखवण्यासाठी या दोन्ही टर्म्स आहेत. दीज फोर्सेस ऍक्ट इन पेअर. वन फोर्स कॅन नॉट एक्झिस्ट बाय इटसेल्फ. दोन्ही फोर्स नेहमी पेअर मध्ये असतात. एक कोणताही फोर्स एकटा कधी आढळून येत नाही. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस आर सायमल्टेनियसली. एकाच वेळी घडणाऱ्या या दोन्ही क्रिया आहेत, ऍक्शन आणि रिॲक्शन. ऍक्शन अँड रिॲक्शन फोर्सेस ऍक्ट्स ऑन डिफरंट ऑब्जेक्ट. ऍक्शन फोर्स एकावर ऍक्ट होत असेल तर रिॲक्शन फोर्स दुसऱ्यावर ऍक्ट होते. दे डू नॉट ऍक्ट ऑन द सेम ऑब्जेक्ट and hence they cannot cancel each other's effect. त्यामुळं हे दोन्ही फोर्स एकमेकाला कॅन्सल करत नाही. आता हे भाग जो आहे ऍक्शन रिॲक्शन हे उदाहरणं सांगितल्याशिवाय कळतच नाही. त्यामुळं तुम्हाला
त्याच्या शेजारी यूज युअर ब्रेन पॉवरला क्वेश्चन दिलेत. काय दिलेत बघा, 3 वेगवेगळी उदाहरणं दिलेत आणि तुम्हाला विचारले हाऊ विल यू एक्सप्लेन दिस विथ द हेल्प ऑफ न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. आता 3 उदाहरणं कोणती आहे, त्याचं एक्सप्लेनेशन काय आहे तर बघा, पहिलं दिलंय व्हाईल हिटिंग अ बॉल विथ अ बॅट द स्पीड ऑफ द बॉल डिक्रीजेस. दुसरं दिलंय अ गन रिकॉल्स दॅट इज मूव्स बॅकवर्ड व्हेन अ बुलेट इज फायर्ड अँड मेकॅनिझम ऑफ फायरिंग अ रॉकेट. आता या तिन्हीचे मेकॅनिझम किंवा आन्सर एक्सप्लेनेशन आपण आधी फळ्यावर लिहितोय. ती तिन्ही उदाहरणं खूप महत्वाची आहेत, कारण न्यूटनचा जो थर्ड लॉ ऍक्शन आणि रिॲक्शन, त्यामध्ये रॉकेटचं उदाहरण तर खूप महत्वाचं गणलं जातं आणि हे तिन्ही उदाहरणापैकी परीक्षेला पण उदाहरण विचारलं जाऊ शकतं. तर याचं एक्सप्लेनेशन आपण आधी लिहूया, मग बघूया. आता हे जे 3 यूज युअर ब्रेन पॉवरचे प्रश्न आहेत, तर हे न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन सांगतात. काय बघा, पहिल्या ह्याच्यात तुम्हाला काय विचारलंय आणि त्याचा आन्सर काय की एखादा बॉल ज्यावेळी बॅटवर म्हणजे बॅटच्या साह्यानं बॉल मारला जातो, ते बॅट सुद्धा किंचित मागं ढकलली जाते. तर याचं रिझन काय बघा, व्हेन अ बॅट स्ट्राइक्स अ बॉल द बॉल ऑल्सो एक्झर्ट्स अन इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑफ रिॲक्शन ऑन द बॅट. म्हणजे ज्यावेळी बॅट ही बॉलला मारते म्हणजे स्ट्राईक करते, त्यावेळी काय होतं की बॉल सुद्धा तेवढाच अपोजिट फोर्स त्या बॅटवर एक्झर्ट्स करतो, त्याला रिॲक्शन फोर्स म्हटलं जातं. फोर्स ऍक्टिंग ऑन द बॉल प्रोजेक्ट्स इट विथ हाय व्हेलॉसिटी while reaction force acts on bat slows down its forward direction. याचा अर्थ काय, फॉरवर्ड मोशन. याचा अर्थ काय की बॉलला बॅट कडून जे ऍक्शन फोर्स दिला जातो त्यामुळे बॉल हा लांब जाऊन पडतो विथ हाय व्हेलॉसिटी, पण बॉलनं बॅटवर जो रिॲक्शन फोर्स ऍक्ट केला जातो त्यामुळं बॅट ही थोडीशी मागं ढकलली जाते. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता दुसरं एक्झाम्पल काय बघा, when a bullet is fired from gun a force is exerted by gun and therefore bullet acquires high velocity. At the same time bullet also exerts equal and opposite force on the gun and gun moves in the direction with small velocity. म्हणजे आता बंदूक माहिती आहे तुम्हाला, बंदूक ज्यावेळी चालवली जाते तर बंदुकीनं गोळीला अतिशय हाय व्हेलॉसिटी प्राप्त होती आणि गोळी खूप वेगानं पुढे जाते, पण त्याचबरोबर बंदूक ही पाठीमागं थोडीशी ढकलली जाते. आता बंदूक पाठीमागं ढकलायचं कारण काय तर जी बुलेट आहे त्यामधली, तर ती बुलेट काय करते, इक्वल अँड अपोजिट फोर्स त्या बंदुकीवर लावते आणि त्यामुळं बंदूक ही किंचित मागं ढकलली जाते. म्हणजे ऍक्शन फोर्स कुणावर लागला तर बंदुकीच्या गोळीवर, त्यामुळं बंदुकीची गोळी पुढे गेली आणि रिॲक्शन फोर्स कुणावर लागला तर बंदुकीवर, त्यामुळं बंदूक काय झाली, मागं ढकलली गेली. त्यातला थर्ड आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन काय आहे तर प्रिन्सिपल ऑफ रॉकेट. आता रॉकेटचं जे मेकॅनिझम आहे, रॉकेट कसं उडतं आकाशात, तर ते न्यूटन्सच्या थर्ड लॉ नुसार, म्हणजे त्यामध्ये न्यूटन्स थर्ड लॉ काय काय बघा, द प्रिन्सिपल यूज फॉर मोशन ऑफ रॉकेट इज बेस्ड ऑन न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. की न्यूटननी जो तिसरा लॉ मांडलाय तर त्या प्रिन्सिपलवर बेस रॉकेट आहे. आता रॉकेटमध्ये कोणती ऍक्शन कोणती रिॲक्शन काय आहे बघा, व्हेन फ्युएल इन रॉकेट इज इग्नायटेड इट बर्न्स ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल रिॲक्शन. म्हणजे ज्यावेळी रॉकेट मधलं इंधन हे जळायला सुरुवात होती त्यावेळी काय होतं की केमिकल रिॲक्शन तिथं तयार होती. द एक्झॉस्ट गॅसेस एस्केप विथ फोर्स थ्रू स्मॉल ओपनिंग ऍट द टेल एंड ऑफ रॉकेट. आणि रॉकेटची पाठीमागची जी निमुळती बाजू आहे ज्याला टेल भाग म्हटलाय, तर तिथून काय व्हायला लागतात, गॅसेस बाहेर पडायला लागतात. आता ही केमिकल रिॲक्शन होणं ही झाली ऍक्शन फोर्स आणि त्यातून गॅसेस बाहेर पडतात. आता काय होतं बघा, हे जे बाहेर पडणारे गॅसेस आहेत
ते काय करतात, दे एक्झर्ट्स अन इक्वल अँड अपोजिट फोर्स ऑन रॉकेट. बाहेर पडणारे गॅसेस तेवढंच बल त्या रॉकेटवर लावतात विरुद्ध दिशेनं. म्हणजे गॅसेस खाली बाहेर पडत असतात आणि ते त्या विरुद्ध दिशेनं रॉकेटला अपोजिट डायरेक्शननी रिॲक्शन फोर्स ऍक्ट होतो. दिस रिॲक्शन फोर्स विच मेक्स रॉकेट मूव्ह इन फॉरवर्ड डायरेक्शन. आणि याचाच परिणाम होऊन रॉकेट काय होतं की वरच्या दिशेनं झेपावतं. आता ही तिन्ही एक्झाम्पल आपल्याला न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन समजण्यासाठी पुरेसे. आता आपल्याला पुढचा भाग जो बघायचा आहे तो म्हणजे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता हा लॉ काय आहे, कन्झर्वेशन म्हणजे काय, तर कन्झर्वेशनचा अर्थ अक्षयता. अक्षयता म्हणजे काय की एकूण संवेग हा कायम राहत असतो. आता संवेग इथं कुठं, तर एखाद दोन वस्तू धडकल्या समजा, तर या धडकायच्या आधीचा त्यांचा संवेग आणि धडक झाल्यानंतरचा जो संवेग आहे म्हणजे मोमेंटम हा सेम राहतो. हाच लॉ आहे. आता आधी आपण हे मॅथमॅटिकल एक्सप्रेशन न समजून घेऊ आणि मग लॉ काय आहे ते बघूया. लॉ ऑफ कन्झर्वेशन समजण्यासाठी एक उदाहरण घेऊ आपण. आता दोन ऑब्जेक्ट आपण कन्सिडर केले. ए ऑब्जेक्ट, एका ऑब्जेक्टचं नाव आहे ए, एका ऑब्जेक्टचं नाव आहे बी. समजा ए ऑब्जेक्टचं मास आहे m1 आणि बी ऑब्जेक्टचं मास आहे m2. आता सुरुवातीला काही वेगानं दोन्ही ऑब्जेक्ट्स काय की गतिमान आहेत. सुरुवातीला समजा इनिशियल वेलॉसिटी आपण नेहमी इनिशियल वेलॉसिटी यू न दाखवतो, पण आता इथं दोन वेगवेगळे ऑब्जेक्ट आहेत म्हणून ए ची इनिशियल वेलॉसिटी समजा u1 आहे आणि बी ची इनिशियल वेलॉसिटी समजा u2 आहे. आता आपल्याकडे मास पण आहे आणि इनिशियल वेलॉसिटी पण आहे म्हणून या दोघांचं इनिशियल मोमेंटम झालं m1 u1. याचं पण इनिशियल मोमेंटम m2 u2. आता समजा ए ऑब्जेक्ट बी ऑब्जेक्ट दोन्ही गतिमान झालेत. इनिशियल मोमेंटम m1 u1 आणि इनिशियल मोमेंटम m2 u2 आणि एका क्षणी या दोघांची धडक झाली. म्हणजे ऑब्जेक्ट ए अँड बी कोलाइड विथ इच अदर. दोघं एकमेकाला धडकले. अशा वेळी काय झालं बघा, धडकल्यानंतर त्यांचं नंतर फायनल मोमेंटम म्हणजे त्यांची वेलॉसिटी बदलली. आता म्हणून ए ची फायनल वेलॉसिटी, आता मास तर काही बदलणार नाही धडक झाली म्हणून, फायनल वेलॉसिटी समजा v1 मानली आणि याची v2 मानली. तर याचं फायनल मोमेंटम काय आलं, m1 v1 आणि याचं काय झालं m2 v2 फायनल मोमेंटम. म्हणजे ए ऑब्जेक्ट कोलाइड विथ ऑब्जेक्ट बी, देन their velocities are changes. The final velocity of object A is v1 and final velocity of object B is v2. आता ह्या दोन वस्तू धडकल्यानंतर आपण बघितलं की ते फोर्स ऍक्ट करतात एकमेकावर आणि ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स. तर हे फोर्स जे ऍक्ट होतात तर ते इक्वल आणि अपोजिट असतात. म्हणून आपण इथं लिहूया की F2 इज इक्वल टू मायनस F1. हे मायनस साइन जे इंडिकेट करतं तर ते निगेटिव्ह म्हणजे अपोजिट डायरेक्शन इंडिकेट करतं. F2 इक्वल टू F1. आता F हा फोर्स असेल, आपल्याला एक सूत्र माहिती आहे की F इज इक्वल टू M इंटू A. हे सूत्र आहे.
मग त्या प्रमाणे F2 आणि F1 च्या किमती आपण घालू. F2 च्या ऐवजी आपण M2A2 टाकू आणि F1 च्या जागी M1A1. आता इथं A इंडिकेट करतो तो म्हणजे ऍक्सिलरेशन. आता ऍक्सिलरेशनचं सूत्र तुम्हाला काय माहित आहे? V मायनस U अपॉन T. हे ऍक्सिलरेशनचं सूत्र आहे. मग सेम आपण ते अप्लाय करू. M2 इंटू A2 च्या जागी किंमत घालू V2 मायनस U2 अपॉन T. कारण टाइम सेम राहतो, टाइम मध्ये काय बदल नसतो. इज इक्वल टू मायनस M1 इन ब्रॅकेट. आता A1 च्या जागी किंमत घालू V1 मायनस U1 अपॉन T. काय काय केलं बघा आपण की दोन वस्तू एकमेकाला धडकल्यानंतर ऍक्शन आणि रिॲक्शन फोर्स जो आहे तो निगेटिव्ह साईनने इंडिकेट करतो. म्हणजे F2 इक्वल टू मायनस F1 आणि F म्हणजे काय तर फोर्स. फोर्सची किंमत असती मास इंटू ऍक्सेलरेशन. त्या किमती आपण इथं घातल्या. आता दोन्हीकडे T कॉमन म्हणजे दोन्हीकडे T छेद असताना तर आपण काय करू, हा T दोन्हीकडचा घालून टाकू. आता एक्सप्रेशन काय राहते बघा. देअरफॉर M2 in bracket V2 minus U2 is equal to minus M1 in bracket V1 minus U1. आता आपण काय करूया तर M2 ना आतमध्ये मल्टिप्लाय करू. काय होईल बघा, M2 V2 मायनस M2 U2. इथं पण मायनस M1 ना आत मल्टिप्लाय करायचं. काय होईल मायनस M1 V1 मायनस मायनस प्लस M1 U1. आता थोडासा चेंज करूया. हा मायनस M1 V1 इकडे घेऊया आणि हा M2 U2 तिकडे घेऊ. काय होईल बघा, M2 V2 प्लस M1 V1 हा मायनस इकडे आल्यावर प्लस झाला इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. हेच एक्सप्रेशन आहे, थोडस चेंज करून लिहूया. M1 V1 प्लस M2 V2 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. आता या एक्सप्रेशन वरून आपल्याला काय क्लिअर होते बघा. हे बघा, हे आपल्याला एक्सप्रेशन मिळालं. या एक्सप्रेशन मध्ये काय काय आहे तर M1 V1 ही फायनल वेलॉसिटी, फायनल मोमेंटम आहे. कुणाचं, ऑब्जेक्ट ए च. नंतर M2 V2 हे फायनल मोमेंटम बी ऑब्जेक्टचं. ए ऑब्जेक्ट बी ऑब्जेक्ट. M1 U1 हे इनिशियल मोमेंटम ऑफ ए ऑब्जेक्ट आणि M2 U2 हे इनिशियल मोमेंटम ऑफ बी ऑब्जेक्ट. मग आता हे एक्सप्रेशन इकडे बदलून लिहिलं तर आपल्याला काय सांगता येईल की टोटल इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू टोटल फायनल मोमेंटम किंवा मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू मोमेंटम आफ्टर कोलिजन. आणि ह्याचाच हाच लॉ शब्दात कसा म्हणता येईल बघा. ए आणि बी ऑब्जेक्टचं जे एक्झाम्पल घेतलं त्याच्यावरून आपल्याला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन काय मिळालं, M2 V2 प्लस M1 V1 इज इक्वल टू M1 U1 प्लस M2 U2. मग हे शब्दामध्ये कसं सांगता येईल, द मॅग्निट्यूड ऑफ टोटल फायनल मोमेंटम इज इक्वल टू द मॅग्निट्यूड ऑफ टोटल इनिशियल मोमेंटम. आता हाच लॉ शब्दामध्ये कसा सांगता येतो बघा. when no external force acts on two interacting objects, their total momentum remains constant, it does not change. आता हेच अजून वेगळ्या शब्दात काय सांगता येईल, when two objects collide, the total
मोमेंटम बिफोर कोलिजन इज इक्वल टू द टोटल मोमेंटम आफ्टर कोलिजन. आता ह्याच्यावर ना आपण मागं घेतलेलं एक उदाहरण कसं स्पष्ट करता येईल बघा. बंदुकीतून सुटलेली जी गोळी असते, आता यामध्ये बंदुकीचा सुरुवातीचा वेग U1 हा 0 असतो आणि बुलेटचा पण सुरुवातीचा वेग V1 U2 समजा हा पण 0 आहे. म्हणजे टोटल मोमेंटम बिफोर कोलिजन हे का धरता येईल 0. मग त्याच्यानंतर ज्यावेळी बंदुकीतून गोळी सुटती त्यावेळी नंतर शेवट पण फायनल मोमेंटम पण 0च मानता येत. आता हा कन्झर्वेशन लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम बरोबर आपला पहिला सायन्स 1चा जो चॅप्टर आहे तर तो आपण पूर्ण कव्हर केलेला आहे. आता याचा एक्सरसाइज वगैरे आपण नंतर देऊया, म्हणजे नोट्सच्या रूपामध्ये तुम्हाला एक्सरसाइज मिळून जाईल. पण आता सध्या आपण सायन्स 2चा पहिला चॅप्टर चालू करूया. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता कधी लिंक टाकीन काय टाकीन मी तुम्हाला कळवेन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.